हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण 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 जय राम रूप पाहता लोचने लोचने 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 सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा म्हणून
विठ्ठले आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवीवर देवीवर विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय कोठे धावे मना आता कोठे धावे मना आता कोठे धावे मना आता कोठे धावे मना तुमचे चरण देखिलिया तुमचे चरण देखिलिया गेलासी भाग गेला तुमचे चरण देखिलिया तुमचे चरण देखिलिया भाग गेला शिन गेला भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद भाग गेला शिन गेला भाग गेला शिन गेला आनंद
भाग गेला शिन भाग गेला शिन प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रस बैसली मिठी प्रेम रस बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रस बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी आवडीला मुखासी आवडीला मुखासी भाग गेला शिन भाग गेला शिन आवडीला मुखासी आवडीला मुखाचे भाग गेला शिन भाग गेला शिन अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद भाग गेला शिन भाग गेला शिन अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद भाग गेला शिन भाग गेला शिन तुका म्हणे आम्हा दोघी तुका म्हणे आम्हा दोघी तुका म्हणे आम्हा दोघी तुका म्हणे आम्हा दोघी विठ्ठल भोगे खरे माप विठ्ठल भोगे खरे माप भाग गेला शिन भाग गेला शिन विठ्ठल भोगे खरे माप विठ्ठल भोगे खरे माप भाग गेला शिन भाग गेला शिन अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद भाग गेला शिन भाग गेला शिन अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद भाग गेला शिन ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई 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 विमान तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी आवडीला ठी मुखासी भाग गेला शिन गेला
अवघा झाला आनंद. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. पांडुरंगा करो प्रथम नम, पांडुरंगा करो प्रथम नम. जरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. अतुलित बलधाम महीम शैलाबधियं, धनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. विठ्ठल विठ्ठल आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय. श्री मसोबा भगवंताच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मृदंगवादक, चोपदार बाबा, वेणेकरी, ऑपरेटर महाराज, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीत वैकुंठवासी हरिभक्तवन रामगिरी बाबा आणि तुकाराम महाराज महामुनी यांच्या प्रेरणेतून आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू हरिभक्तवन माधव बाबा घुले यांच्या आशीर्वादातून या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांच्या आणि हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला उत्सव यावर्षी 50व्या क्रमांकाची वाटचाल करतोय. आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या चिंतनामध्ये जगद्गुरु तुकोबार यांचा बहुतेकांना पाठ नसणारा अभंग निवडला आहे. कारण तसं बोललं नसतं तुम्हाला कळलं नसतं. असा आपल्या वारकरी संप्रदायात माणूस नसेल महाराज ज्याने कधी गाथ्याला हात सुद्धा नाही लावला, पण त्यांच्या अभंग हा पाठातला आहे, अतिपरिचयातला आहे. या अभंगाचा अनुभव आपल्या जीवनात जर आला तर जगद्गुरु तुकोबार यांची सगळी गाथा ज्ञानेश्वरी आणि श्रीमद भागवत आत्मसात झालं. इतका महत्त्वाचा हा अभंग आहे. भोपाळ्या काकडा आरती झाल्यानंतर याचा समारोप याच अभंगाने केला जातो. तेव्हा अति महत्त्वाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबार आपला अनुभव सांगतात, पण सांगतात कोणाला हे महत्त्वाचं आहे. सांगतो कोण, कोणाला सांगतात आणि काय सांगतात, 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सांगणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबार आहेत, ज्यांची वाणी तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. असा ज्यांचा मोठा अधिकार आपल्या क्षेत्रात सनातन संस्कृतीमध्ये 3 प्रकारचे 3 कोटीचे जगद्गुरू आहेत. देव कोटीचे, शास्त्र कोटीचे आणि संत कोटीचे. देव कोटीचे जगद्गुरू
कृष्णं वंदे जगद्गुरुम. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला एका तासात भगवद्गीतेचं ज्ञानामृत पाजलं. व्यासाने ते 700 श्लोकामध्ये गुंफलं. याच्यातून भगवान कृष्ण परमात्मा जगद्गुरु आहे. तसं पाहिलं रामावतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला गीता सांगितली, तिला रामगीता म्हणतात. पण प्रभू रामचंद्राला जगद्गुरु म्हणत नाही, फक्त कृष्णं वंदे. शास्त्रकोटीचे जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य, शास्त्राच्या निकषातून ज्यांना जगद्गुरुत्व अशा प्रकारची पदवी प्राप्त झाली, असे शास्त्रकोटीचे जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य. आणि संत कोटीचे जगद्गुरु, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा इथोनिया, असे महान ज्यांचा अधिकार आहे ते अनुभव सांगतात. कोणाला सांगतात? ज्याची जगावर अकुंठित सत्ता आहे त्या परमात्म्याला सांगतात. आणि काय सांगतात? सर्वश्रेष्ठ आनंदाचा अनुभव सांगतात. तिन्ही गोष्टी अत्यंत मोठ्या आहेत महाराज. अर्थात आज हा अभंग का निवडावा वाटला त्याचं कारण आपल्याला बहुतेकांना समजलं असेल. आज चैत्र शुद्ध एकादशी, पंढरीरायाची वारी. तसं पाहिलं भगवंताचं म्हणणं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज केशवराज. आषाढी निकट आला, कार्तिकीचा हाट. 2 वाऱ्या आपण प्रमुख समजतो. त्या आणखी काही वारकरी समाज आहे तो 4 वाऱ्या प्रमुख समजतो. आषाढी, कार्तिकी, माघवारी आणि चैत्रवाद्ये, अशा 4 वाऱ्या प्रमुख समजल्या जातात. आणि काहीने जीवनच समर्पण केलं आहे. ते आळंदी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी, त्यांचं चालूच आहे. आज एकादशीचा दिवस आहे. अत्यंत परम पवित्र काळ आहे. कारण ज्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या अंतरिक्षातल्या ग्रहाची बाधा होत नाही, असा जर दिवस कोणता असेल तर तो एकादशी आहे. फार दिवसापूर्वी माझ्याकडे एक लेख वाचण्यात आलेला होता. रशियाने अंतराळामध्ये जेवढे यान पाठवले ते सगळे एकादशीच्या दिवशी पाठवले. त्याच्यामुळे कुठं अपयश आलं नाही. सगळ्याचा माझा मुद्दा, आज पवित्र काळ आहे. आणि आपली भक्ती करत असताना काळाची अनुकूलता असेल तर त्या साधनेमध्ये अधिक शक्ती प्राप्त होते. उदाहरणार्थ रसनात्वा संध्यामुपासित, रोज संध्या करावी. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य त्रिवर्णिकांनी संध्या करावी. ब्राह्मणाने 24 नामाची संध्या करावी आणि बाकीच्या दोघांनी 3 वर्णाची संध्या करावी. केशवाय नमः, नारायणाय नमः आणि माधवाय नमः, अशा 3 नामाची संध्या. पण संध्येचा काळ कोणता सांगितलेला आहे? जो सुषुम्ना काळ आहे तो संधीचा काळ आहे. तो ओळखायची पद्धत आहे. कोणी ओळखू शकतं महाराज. एरवी आपल्या नाकातून श्वासोश्वास चालत असताना कधी डावी नाकपुडी चालते तर कधी उजवी चालते. ज्योतिषशास्त्रामध्ये डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हणतात, उजव्या नाकपुडीला सूर्यनाडी म्हणतात. दोन्ही बरोबर चालत नाहीत एरवी. फक्त सूर्यास्त झाला आणि रात्र सुरू झाली असा जो संधीचा काळ आहे त्यावेळेला मात्र दोन्ही नाड्या बरोबर चालतात. आपण तपासून पाहिलं तर ते कळतं, कोणालाही कळतं. हा संध्याकाळ आहे. आणि या वेळेला केलेली साधना खूप अनंत पटीनं शक्ती देत असते. संध्याकाळ आपण वारकरी मंडळी पहाटे काकडा का करतो, दुपारी का करत नाही 12 वाजता? कारणच ती आहे. सकाळची वेळ आहे ती ब्रह्मवेळ आहे. डाव्या नागपुडीतील जर नागपुडी चालू असेल आणि एखाद्या कामाला चाललो तर ज्योतिषशास्त्र असं म्हणतं सर्वसामान्यपणे काम होण्याला शंका आहे. कारण चंद्र थंड असतो. चंद्र थंड असल्यामुळे आपलं काम होईल का नाही शंका आहे. आणि उजवी नागपुडी सूर्यनाडी आहे, उष्ण आहे. आणि मग नक्की ठरवायचं की काम नक्की होईल. मी इकडं निघत असताना माझी सूर्यनाडी चालू होती, त्याच्यामुळे बरोबर आलो बरं का. काळाचा महिमा महाराज. काळाच्या माध्यमातून आपल्या साधनेला शक्ती मिळते.
देशाच्या माध्यमातून आपल्या साधनेला शक्ती मिळते, व्यक्तीच्या संगतीतून आपल्या साधनेला शक्ती मिळते. कारण अनेक आहेत, सगळे कारण आपण सांगत बसू, अभंग बाजूला राहील. तेव्हा आज पंढरीरायाचं दर्शन आपले वारकरी मंडळी घेतात. सर्वांना पंढरपूरला जाऊन जरी शक्य झालं नाही तरी पंढरीरायाचं दर्शन आपण आपल्या चिंतनातून घेऊ शकतो. आणि त्या दर्शनाचं चिंतन आपण घडवावं एवढ्या करतात अभंगाचं चिंतन काढले. महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याला आपला अनुभव सांगतात. का सांगावा महत्त्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी न विचारता सांगाव्यात आणि काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नयेत. ना पृष्ठ कस्यचित् ब्रूयात् न चान्यायेन पृच्छतः. विचारल्याशिवाय सांगू नये आणि कोणी अन्यायाने विचारलं तर मग सांगू नये. महाराज का सांगतात त्याचं कारण आहे. वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर सांगायचे, जसं फोनवर बोलत असताना आपण जवळ असू आणि जवळचा मनुष्य फोनवर बोलत असताना ते आपल्याला ऐकू येतं, पण पलीकडचा माणूस काय बोलला ते ऐकू येत नाही, फक्त अनुमान करायचं आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे येतो बरं का, असा जर म्हणत असेल ते त्याने सांगितलं असेल या, असं अनुमान काढावं. तसं संतांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा संतांचं वाङ्मयाचं चिंतन करत असताना आपल्याला अनुमान काढावं लागतं. भगवान पंढरीशाने जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न विचारला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नातूनच आहे. प्रश्नाचं उत्तर प्रश्नातून. काही प्रश्नाचं प्रकार असा असतो की त्याचं उत्तर माहीत नसतं पण प्रश्न असतो, आणि काही प्रश्न असे असतात त्याचं उत्तर माहीत असतं पण प्रश्न असतो. विठ्ठल काही प्रश्नाचं उत्तर माहित आहे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. या प्रश्नाचं उत्तर माहित आहे महाराज. काही प्रश्नाचं उत्तर प्रश्नातच असतं, फक्त काढता आलं पाहिजे. एक वाङ्मयामध्ये श्लोक आहे आणि त्यात प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर प्रश्नातच आहे, फक्त काढण्याची आपल्याला पद्धत माहिती पाहिजे. सीमंतिनी शुका शांता राजा को भूत गुणोत्तम. ज्या महिलांच्या नावात पहिलं नाव आहे सी, आणि आज जगात अशी कोणती स्त्री आहे शांत आहे. राजा को भूत गुणोत्तमा. कोण गुणोत्तम राजा झाला असा प्रश्न आहे. उत्तर प्रश्नातच आहे, फक्त काढण्याची पद्धत माहिती पाहिजे. आत्रयोक्तम न बुध्यते. हे काढण्याची पद्धती आहे. प्रश्नाचं पहिलं अक्षर घ्यायचं आणि प्रश्नाचं शेवटचं अक्षर घ्यायचं, ते प्रश्नाचं उत्तर आहे. सीमंती निवशुका शांता. आलं असेल लक्षात. कोण? सीता. पहिलं अक्षर सी आहे आणि शेवटचं अक्षर दोन्ही जोडलं की त्या प्रश्नाचं उत्तर सीता. राजा को भूत गुणोत्तम. राजा को भूत गुणोत्तम. आता कुणी सांगेल की रीत माहीत झाल्यानंतर काय महाराज अवघड. तेव्हा त्याच्यातच उत्तर आहे त्याचं. जगद्गुरु तुकोबाराय प्रश्न भगवान परमात्म्याला करतात. भगवंताने विचारलेले, महाराज संपूर्ण प्रपंचाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. संसाराच्या नावे घालवले शून्य वाढका पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालवले वाढका पुण्य धर्म केला. वाढका पुण्य संसाराच्या नावे घालवली शून्य. संसाराच्या नावे घालवली शून्य. संसाराच्या नावे घालवली शून्य.
वास्तविक जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत घराण्यात जन्माला आलेले होते. पुण्याच्या गोळवे घराण्यातली पहिली पत्नी तुकोबारायांची मुलगी पहिली पत्नी आहे. घरी सावकारकी होती, महाजनकी होती. महाजनकी हुकुमशाहीमध्ये काही पदव्या आहेत. देशमुख, देशपांडे, पांडे, चौधरी, महाजन, बिराजदार, पाटील, पदवी आहेत पदवी. आता अलीकडे इतका विसर पडत चाललाय महाराज. तुमचं आडनाव काय हो? पाटील. पाटील आडनावच नाही, पाटील पदवी त्या कुळाला दिली आहे. महाराजांना महाजन नावाची पदवी होती. गावात भांडणं जर झाली तर त्यांनी भांडणं मिटवायची इतकी ताकद होती त्यांच्याकडे. संपत्ती भरपूर होती. वयाच्या 19व्या वर्षी आणि मोठा दुष्काळ पडला. दुष्काळी अटिले द्रव्यलेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेले. सावकारकीची भाडं काढली. थोरले भाऊ वैराग्य निर्माण झालं, हिमालयात गेले. धाकटे बंधू कानोबार आहे, भाडं 2 ठिकाणी केले, अर्धे अर्धे केले. कानोबारांना त्यांची भाडं त्यांना देऊन टाकली. स्वतःच्या वाट्याला आलेली भाडं इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवली आणि जाहीर केलं सर्रास कर्जमुक्ती. कर्जमुक्ती नवीन नाही, महाराजांच्यापासून आहे आणि ती काही अटीची नव्हती, सर्रास कर्जमुक्ती. परिणाम असा झाला, सर्व अशा प्रकारचं पारतंत्र्य प्रपंचामध्ये उणिवा निर्माण झाल्या. पण भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या बाबतीमध्ये यत्किंचित कसूर नाही. रात्रंदिवस पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जाग्रते स्वप्ने पांडुरंग. मनाला ध्यास लागला. ज्या करता मी जन्माला आलो, ज्याच्यात माझी सार्थकता आहे ते मला हवं आहे. प्रपंचाच्या बाबतीमध्ये माझी सार्थकता नाही. का नाही? त्याचं उत्तर आहे, जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. हे उत्तर आहे. किती सोपं हो. जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. जुनी म्हण होती, आडात नाही तर पोऱ्यात येईल कुठून. आता आड गेले. कारण या बाळाला कळतात का तुम्हाला? आड कळतो का? आड गेला, कळणार नाही. आड गेला. पुन्हा म्हण बदलावी लागली. कपातच नाही तर बशीत येईल कुठून. पण लोकांनी सुधारणा केली. लोकांना इतकी सवय लागली की कडक 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 प्यायची सवय लागली. काय? चहा नाही, दूध. आम्ही दृष्टांतामध्ये चहा सुद्धा वापरत नाही काका, कारण चहा निषिद्ध आहे. एका काळात आपल्याला आठवत असेल, लोकसभेमध्ये चहाचं आणि डाळल्याचं प्रकरण गाजलं होतं. चहाच्या पावडर रक्त शिंपडतात तेव्हा त्याला लाल येते. आणि 1972-73 पंढरपूरला रामसुखदाजीचा सत्संग झाला होता. एके दिवशी सहज बोलता बोलता बोलून गेले. आसाममध्ये त्यांना कोणीतरी पुडीला बोलवलं. संन्याशाला जेवायला बोलवलं म्हणजे पुडीला या म्हणावं बोलवलं. श्रीमंत मनुष्य. त्याच्या घरात जात असताना अंगणात चामड्याचा कोटा पसरलेला दिसला. त्यांना शंका आली. मालक तर शाकाहारी, मला बोलवले पुडीला आणि याच्या अंगणात चामड्याचा कोटा कसा काय? रामसुखदाजीने त्यांना विचारलं, का तुमच्या अंगणात चामड्याचा कोटा कसा काय? सांगितलं, साधूला खोटं बोलता येत नाही, मी चहाचा कारखानदार आहे आणि चहाच्या पावडरवर चामडा भिजवून त्याचं पाणी मारावं तेव्हा चहा लाल भडक उठतो. आता प्रश्न ज्याचा त्याचा, एकादशीला चहा प्या का न प्या. बऱ्याच ठिकाणी बरं का आप्पा, कीर्तन संपल्यानंतर आलेल्या भाविकांनी चहा पिल्याशिवाय जाऊ नये, तुमची माती करून घेतल्याशिवाय जाऊ नये. आमच्या तीर छफाडावर महाराज चहा नाव सुद्धा कधी निघणार नाही. हो,
निर्व्यसनी समाज बनला पाहिजे. एकदा कीर्तन झालं आणि एक 100 फुटावर एक साधक नाही म्हणतात त्याला, मनुष्य सिगारेट ओढत बसलेला होता. मला पाहिल्यानंतर मी ताबडतोब त्याच्याजवळ गेलो. राहिलेलं मला द्या की म्हटलं. काय लाजलं, जन्माचं सोडून दिलं महाराज त्याने. काय बिघडलं? समाज हा निर्व्यसनी बनला पाहिजे तर समाजाची प्रगती होईल. नाही तर तुम गाते रहो हम सोते रहते हैं. विठ्ठल आपण हे सांगत होतो की जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. कपात नाही तर बशीत येईल कुठून. पण ही मन बदलली आता. लोकांना कडक कडक दूध घेण्याची सवय लागली. चहा नाही बरं, दूध घेण्याची सवय लागली. आणि त्याच्यामुळे बशीला दिला राजीनामा. आम्ही मन बदलू, पातेल्यातच नाही तर कपात येईल कुठून. जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. याकरता सर्व साधू संतांनी याच्या बाबतीमध्ये औदासीन्य धारण केलं. भक्त ऐसे जाना दे देही उदास, भक्त ऐसे जाना दे देही उदास, भक्त ऐसे जाना दे देही उदास, भक्त ऐसे जाना दे देही उदास. केले आशा पाश निवारो, केले आशा पाश निवारो. विषय रोगांचा झाला विषय औदासीन्य अशा प्रकारचं जीवनात पत्करलेलं आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता आपली योग्यता वाढवलेली आहे. अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी. जर कोणी प्रश्न केला भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे, तर आपल्या संविधानाने या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे. पण योग्यता, ज्याच्या बाजूला खासदार अधिक असतील त्याची योग्यता आहे. अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी. जन्मतः मिळतो तो अधिकार आणि साधनेने मिळते ती योग्यता. जगद्गुरु तुकोबाराय साधना करत होते भगवंताच्या भेटीकरता. रात्रंदिवस प्राण रे गोपा हे कुडी सांडून श्रीमुख नयने न देखाता पंढरीची वारी होती. आणि प्रत्येक वारीला यायचं जायचं यायचं जायचं. भगवान परमात्म्याचं अजून दर्शन नाही. कोटपर्यंत आपण येणार जाणार, भगवंताचं दर्शनाशिवाय पूर्णता नाही. तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक. आणि म्हणून भगवान परमात्म्याला प्रार्थना करत असताना खूप अशा प्रकारची विनंती केली. जेव्हा आपलं हृदय भगवान परमात्म्याने दर्शन देण्याच्या योग्यतेचं बनलं, मग भगवान परमात्मा दर्शन देतात. थोडा फरक आहे. देवाने दर्शन देणं वेगळं आणि आपण दर्शन घेणं वेगळं. आषाढी वारीला 48 तास उभं राहून दर्शन घेणारी माणसं आहेत. घेऊ नये का? जरूर घ्यावं. का घ्यावं? आपण देवाने दर्शन देण्याच्या योग्यतेचे व्हावेत एवढ्याकरता आपण घ्यावं. पण जोपर्यंत भगवान परमात्मा दर्शन देत नाही तोपर्यंत पूर्णता नाही. तुका म्हणे जरी देव दावी आपणा तरीच हे जनाट आहे. भगवान परमात्म्याने स्वतः दाखवलं पाहिजे. कदाचित भगवान परमात्मा आपल्याला दिसले सुद्धा असतील पण आपण त्यांना ओळखू शकलो नाही. दिसणं वेगळं आणि ओळखणं वेगळं. निश्चित आपण सगळे वारकरी आहात, पंढरीची वारी करणारे आहात आणि अशा वारीमध्ये आपण भगवान परमात्म्याच्या दर्शनात नक्की भगवंताचं दर्शन झालंय पण ओळखलं नाही. ओळख होऊन भगवान परमात्म्याचं दर्शन करण्याकरता भगवंताच्या मनात कृपा निर्माण झाली पाहिजे आणि परमात्म्याने आपण स्वतःला दाखवलं पाहिजे आपल्याला.
जोपर्यंत भगवान परमात्मा दाखवत नाहीत तोपर्यंत आपल्याला ओळखू येत नाही. मोठा प्रसंग श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप पाहण्याची इच्छा म्हटल्यावर भगवान परमात्म्याने ताबडतोब पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशा, हे बघ ते बघ ते बघ. अर्जुनाला काही कळेच ना, दिसेस ना. शेवटी अर्जुनाला म्हणावं लागलं, हा हो टोनिया आरसा, आंधळ्या दाऊ बैसा, बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणी व करा. स्वच्छ आरसा करायचा आणि जात्यंत माणसाला दाखवायचा. बघा म्हणायचं काय दिसेल त्याला? तानसेनचं गायन आहे, पण बहिरंभट आहे. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, तानसेनचं गायन ऐकण्याकरता कानसेन लागतो, मग त्याला ते समज. सांगण्याचा मुद्दा असा, योग्यता लागत असते, ती योग्यता कमावी लागते. जरी भगवान परमात्म्याने दाखवलं तरी ते पाहण्याची योग्यता भगवंताकडूनच मिळावं लागते. आता मज दृष्टी दे पांडुरंगा, आता पांडुरंगा माझ्या शरणामी आलो निवारुनिया निवारुनिया अंजन लेवोगी गरी मार्ग अंजन लेवोनिया गरी मार्ग नारायण सिद्ध पंथे अवघात कतील के 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 भगवंताला हृदयपूर्वक प्रार्थना करावी लागते की आम्हाला दृष्टी द्या. आणि हे प्रार्थना करत असताना हृदय कळवळलं पाहिजे महाराज. औपचारिक बोलणं वेगळं आणि हृदयातून बोलणं वेगळं आहे. हृदयातून बोलत असताना हृदय गदगद होतं, डोळे पाणावले जातात आणि डोळ्यातून धारा वाहतात. महाराज भगवान परमात्म्याची करुणा करून भाकणं आणि भाकत असताना कोठे गुंतलासी कोणाच्या धावया, आली देवराया निजरा तुझं. देवा कुठे गुंतलात तुम्ही? तुम्ही जर दर्शन दिलं नाही तर माझं जीवन राहणारच नाही. अशी तळमळ लागल्यानंतर आणि भगवान परमात्म्याने दृष्टी द्यावी लागते, त्याने दृष्टी द्यावी लागते. दृष्टीची प्रकार 3 आहेत: भौतिक दृष्टी, भाविक दृष्टी आणि दैविक दृष्टी. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला जे डोळे आहेत ते भौतिक डोळे आहेत. याच्याने आपण जगाचं स्थूल स्वरूप पाहू, पण सूक्ष्म स्वरूप पाहण्याकरता दृष्टी वेगळी आहे. एखादा मुलगा आईला आई म्हणून पाहतो, पण पाहत असताना नुसतं चामड्याच्या डोळ्याने पाहत नाही, त्याच्याबरोबर भावनेचा डोळा आहे म्हणून त्याला आई दिसते. वडील पाहत असताना नुसतं चमड्याच्या डोळ्याने दिसत नाहीत, त्याच्या आत भावनेचा डोळा आहे. मला जन्म देणारे हे वडील आहेत, भावनेचा डोळा आहे. आपण दर्शन घेत असताना दर्शन जे घेतोय त्यात आपला भावनेचा डोळा आणि चमड्याचा डोळा दोन्ही आहेत. महाराज प्रसंग आहे, ज्या काळात स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये खूप मोठ्या अशा प्रकारचं आपलं वजन टाकलं, आपल्या सनातन संस्कृतीचा परिचय करून दिला आणि जिकडे तिकडे त्यांचा सन्मान होऊ लागला. त्या काळात आपल्या देशामध्ये संस्थानिकाचं राज्य होतं. अनेक संस्थानिक स्वामी विवेकानंदांना बोलवत होते, सत्कार करत होते. सनातन संस्कृतीचा एवढा जगामध्ये झेंडा फडकवणारा आणि खूप मोठा संस्कार करायचे. एकदा स्वामी विवेकानंदांचे
आलवर्षे राजे बाळपणचे मित्र होते आणि त्यांनी आपल्या दरबारात त्यांचा सत्कार करण्याकरता बोलवलं. असंच मोठं व्यासपीठ, थोडं सत्कार होण्याकरता सुरुवात होती आणि इतक्यात दोघे शेजारी शेजारी बसलेले. आलवरच्या राजाने स्वामी विवेकानंदांना विचारलं, स्वामीजी तुम्हाला मूर्तीपूजेच्या बाबतीत काय वाटतं, तुम्हाला मान्य का? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, माझे गुरुजीच काली मातेची पूजक आहेत, मला का मान्य नाही? आलवरचे राजे म्हटले, मला नाही मान्य बाबा, आपण चेतन, मूर्ती जड आणि चेतनाने जडाची पूजा करायची, मला मान्य नाही. इतक्यात स्वामी विवेकानंदांना वाटलं आता यांना उत्तर कसं द्यावं. संस्कृतमध्ये वाक्य यथा यक्षः तथा बली, मराठीमध्ये वाक्य भूत तसं बोन, याला तसंच उत्तर दिलं पाहिजे. इकडे तिकडे पाहता पाहता एका खांबाला एक फोटो टांगलेला होता आणि फोटोच्या खाली काही नाव नव्हतं. स्वामी विवेकानंदांनी आलवरच्या राजांना विचारलं, का हा फोटो कोणाचा आहे? म्हणे माझ्या पिताजीचा आहे. कुठे आहे ते? स्वर्गवासी झालेत, मला आवडला, खाली घेता का? फोटो खाली घ्यायला लावला आणि खाली घेतल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणाले, मला असं वाटतं की या फोटोवर थुंकावं आणि जोडा घालून कचकच तुडवावं. आलवरचा राजा अगदी खूप 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 गरम झाला. काय स्वामीजी, सत्कार करण्याकरता माझ्या दरबार तुम्हाला बोलवलं आणि माझ्या बापाविषयी तुमची अशी भावना? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, तुमचे बाप स्वर्गात आहेत, या फोटोचा आणि त्यांचा काय संबंध आहे? मला पुढे रंग दिसतात, त्याच्या पाठीमागे पेन्सिलच्या रेगा दिसतात, त्याच्या पाठीमागे फ्लावर दिसतं, तुमचे बाप आहेतच कुठे याच्यात? आलवरच्या राजाने सांगितलं, स्वामीजी हे सगळं पाहिल्यानंतर मला बापाची आठवण होते. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, मूर्ती पाहिल्यानंतर मला देवाची आठवण होते. का? कोणता डोळा आहे तो? भावनेचा डोळा आहे. चमड्याचा डोळा आणि भावनेचा डोळा. तिसरा डोळा आहे जेव्हा भगवान परमात्मा प्रत्यक्षात सगुण साकार पुढे उभं राहतात, तेव्हा मात्र भगवंतानी दृष्टी दिली पाहिजे. जसं अर्जुनाला म्हणतात, दिव्यम ददामी ते चक्षु पश्य मे योग महेश्वरम. अर्जुना मी तुला दिव्य दृष्टी देतो, माझा ऐश्वर योग बघ. का द्यावी लागते? ती परमात्म्याच्या कृपेशिवाय ती दृष्टी निर्माण होत नाही. मला ती का दृष्टी प्राप्त झाली की मग मात्र भगवान परमात्म्याला पाहता येतं. नुसतं पाहूनही चालत नाही महाराज, जो आपल्याला अनुभव आला तो सांगता सुद्धा आला पाहिजे. अंतर गुडगुडा येते किंतु बहिर्वक्तुम न शक्यते. आत गडगड करताय पण व्यक्त करता येत नाही. काही माणसं शब्द दरिद्री असतात, खूप खूप अनुभव आला म्हणतात पण सांगताच येत नाही. शब्द दरिद्री. शब्द प्रभू पाहिजे, शब्द हा जोडून उभे पाहिजे की आमचा स्वीकार करा, पटापट पटापट पुढे आले पाहिजे. तसं भगवान परमात्म्याचा आलेला अनुभव सांगण्याकरता सुद्धा शब्द पांडित्य लागतं, शब्द प्रभू लागतो. जगद्गुरु तुकोबार आहे शब्द प्रभू. भगवान परमात्म्याची सेवा करून योग्यता मिळवलेली आहे आणि दृष्टी द्या म्हणून दाखवत असताना सुद्धा त्या दृष्टीमध्ये अंजन घाला असं सांगितलं. अंजन लेवोनी करी मार्ग सोपा. माझ्या डोळ्यात अंजन घाला आणि माझा मार्ग सोपा करा. आता अलीकडच्या काळात अंजन कळणं कठीण आहे. अहो काजळ कळणं कठीण आहे तर अंजन कुठलं कळतंय? आता नव्या पिढीला काजळ आहे का? अरे बाळाओ, काजळ घातलं का तुमच्या आईनं तुम्हाला? घातलंय? खेड्यात अजून असेल कुठंतरी, पण शहरामध्ये मात्र अजिबात काजळ नाही. आणि काजळ घालण्याचा परिणाम असा की माणसाची दृष्टी चांगली होती. महाराज 77 वर्षाचं वय, अजून मला ज्ञानेश्वर वाचायला चष्मा लागत नाही. माझ्या आईचे उपकार आहेत, त्यानं काजळ घातले. काजळ कळत नाही तर अंजन कसं करणार आहे? कोणी एखादा श्रोता म्हणेल आम्हाला सांगा ना अंजन कसं करावं लागतं. करण्याकरता सांगत नाही, माहीत असण्याकरता सांगतो. कारण अंजन करण्याकरता एक पाप करावं लागतं. आकाशात फिरणारी घार, जिची दृष्टी अत्यंत दूर सूक्ष्म, तेल मारतात, तिच्या मांसात दिवा लावतात आणि त्या दिव्यावर काजळी धरतात आणि ती काजळी एकत्र करून तेलामध्ये, खोबऱ्याच्या तेलामध्ये मिसळतात आणि पायाळू माणसाच्या डोळ्यात घालतात.
त्याला खालचं सहज दिसतं. हे फक्त माहीत असण्याकरता सांगितलंय, करण्याकरता नाही. जर कोणी केलं तर त्याचं पाप त्याच्या डोक्यावर विठ्ठल. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, ते मीर दुःख गेली फिटले भ्रांतीची पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाप रकुमा देऊर विठ्ठल दिनाचा दया. असं भगवान परमात्म्याने अंजनही घातले, दृष्टीही दिली आहे, स्वरूपही प्रगट केले आणि जगद्गुरु तुकोबारांना दाखवलंय. दाखवल्यानंतर भगवान प्रश्न करतात, महाराज एवढा खटाटोप एवढा अट्टहास तुम्ही केला माझ्या दर्शनाकरता, आणि माझ्या दर्शनाकरता अट्टहास केल्यानंतर मी तुम्हाला दर्शन दिलंय, त्याचा फायदा काय झाला? उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. आता कोठे धावे म्हणा, 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 आता कोठे धावे तुमचे चरण देखली, तुमचे चरण देखलिया, देखलिया भाग गेला सीन, गेला गेला भाग गेला सीन गेला. तुमचे चरण आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. आता शब्द वर्तमान काळवाचक आहे, आणि तो शब्द असा आहे तो मागच्याला घेऊन येतो. आता म्हटलं की भूतकाळ घेऊन येतो तो, आणि कदाचित तो आता शब्द भविष्यकाळाचा सुद्धा निर्वाहक आहे. जसं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये आतीत धा आणि अनागत धा असतो. आतीत धा स मागं गेली आणि धा पुढं टाकायचा, याला म्हणतात आतीत धा. अनागत धा सम पुढच्या मात्रावर असते ना, अगोदरच्या मात्रेवर धा टाकून द्यायचा, त्याला म्हणतात अनागत धा. का? पखवाज वाजवणारे खोडकर असतात हे सोडून. आमचे वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू आपेगावकर म्हणायचे, पखवाज वाजवणाऱ्याच्या जर मनात आलं ना, 10 आवर्तन गायकाला समज कळत नाही. चालू तालाचा आडताल करायचा, त्याची पुन्हा दिडी करायची, त्याची पुन्हा दिडी करायची, बेताडमध्ये जायचं, काय कळते सम महाराज? मुद्दा असा, हे जसं आहे तसं आता शब्द मागचं घेतो आणि पुढचं घेतो. आता मी न पडे सायासी, संसार दुःखाचे पाशी, कितीतरी शब्द आता आलाय. तेव्हा आता हा शब्द वर्तमान काळ आहे, आणि हा वर्तमान काळ असा आहे, हा भूतकाळात जाणारा नाही. तसं पाहिलं व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, आता 2 अक्षर जोडल्यानंतर आता होतो, पण भूतकाळ त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, आ काढल्यानंतर ता काढला की आ भूतकाळात गेला, इतका जलद आहे महाराज. पण परमार्थात अनुभव आल्यानंतर तो मात्र भूतकाळात जात नाही. संसारातल्या बऱ्याच गोष्टी भूतकाळात जातात. काही श्रीमंत असतात, पण कालांतराने अदृष्ट झाली या उदास, पालटे श्रीमंतीचा विलास. हो, अहो हे फार मोठे श्रीमंत होते हो, हे माझी श्रीमंत म्हणालो. एखादा हिंद केसरी आहे, 95 वर्षाचं वय, आता कुस्ती खेळ, माझी हिंद केसरी असं म्हणावं लागतं. मोठा विद्वान आहे, 60 वर्ष झाल्यानंतर 60 बुद्धी नाठी, हे माझी विद्वान, माझी कलाकार. अलीकडे एखाद्या
पदावून बाजूला गेलेल्या मंत्र्याचा उल्लेख करत असताना माझी मंत्री असं मागे लावतात. वैकुंठवासी गुरुवर्य दुंडा महाराज म्हणायचे, असं माझी लिहिणं म्हणजे एखाद्या गंगा भागीरथी महिलेनं मी माझी सौभाग्यवती असं म्हणल्यासारखं चिटकून राहतात. सांगण्याचा माझा उद्देश आहे की हा आता शब्द मात्र भूतकाळात कधीच जात नाही. असत नाही आता एकची मोहरा, पासोनी अंधारा दुरी झालो, पासोनी अंधारा दुरी झालो, पासोनी अंधारा दुरी झालो. मोहरा पासोनी अंधारा दुरी झालो, पासोनी अंधारा दुरी झालो, पासोनी अंधारा दुरी झालो. आता जो आमच्या जीवनामध्ये अनुभव सूर्य उगवला आहे तो मात्र अस्ताला जाणार नाही. संसारातला अस्ताला जातो, पण हा मात्र सूर्य आता अस्ताला जाणार नाही. म्हणून हा आता शब्द वर्तमान सिद्ध अशा प्रकारचा आता शब्द आहे. आता कोठे धावे मन भगवंतालाच विचारता. देवा तुम्ही मला प्रश्न विचारला, काय फायदा झाला? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आता माझं मन कुठं धावणार आहे? प्रश्नालाच प्रश्न आहे, पण याचं उत्तर देवालाही माहीत आहे आणि तुकाराम महाराजांना माहीत आहे. वास्तविक प्रश्न हा जो प्रकार आहे तो अपूर्ण प्रकारचा असतो. काही वेळेला अज्ञान आणि ज्ञान यांचं मिश्रण असल्यानंतर मग प्रश्न निर्माण होतो. जसं एखाद्या विषयावर प्रश्न कोणाला निर्माण होतो, ज्याला थोडं कळालंय आणि काही न कळाले अशा माणसाला प्रश्न निर्माण होतो. ज्याला अजिबातच कळालं नाही त्याला प्रश्न निर्माण होतो का? नाही. भातामध्ये खडा लागतो कोणाला? ज्याच्या तोंडात 32 सभासद आहेत आणि ज्याचे 32 सभासद कायमचा राजीनामा देऊन गेले, कृत्रिम बसवले नाहीत, त्याच्या भातात मुठभर वाळू जर टाकली ते सगळं गोड. खडा लागायचं कारणच नाही. पूर्ण अज्ञान आहे त्याला शंका निर्माण होत नाही, पूर्ण ज्ञान आहे त्याला शंका निर्माण होत नाही. प्रश्न निर्माण होतो मधल्याला. तेव्हा हा प्रश्न तशा पद्धतीचा नाही, हा प्रश्न समाधानाचं उत्तरच घेऊन प्रश्न निर्माण झाला आहे. आता कोठे धावे मन, याचा अर्थ अगोदर धावत होतं. कुठं धावत होतो? न पुरती भ्रमणादारी दिशा, सप्तही पाताळी आकाशा, गाली उडी बळच दे कोणी फासा, केलो या देशा पाहुणा. कुठं कुठं फिरत होतो महाराज सांगता येत नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे. आता मात्र ते स्थिर झाले. आता मन स्थिर होण्याचा काय फायदा आहे? सगळ्यात मोठा फायदा हा आहे महाराज. जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर आपलं मन स्थिर करणं. मन का स्थिर झालं की केवढा मोठा परिणाम होतो. मन हे निश्चळ झाले, मन हे निश्चळ झाले, मन हे निश्चळ झाले, मन हे निश्चळ झाले. दयावुळे निज सुखा, यामुळे काय निज सुखा, यामुळे काय निज सुखा, यामुळे काय निज सुखा. आहे त्या विटाळ अखंड सोळा, आहे त्या विटाळ अखंड सोळा, आहे त्या विटाळ अखंड सोळा. अनेक इच्छा घेऊन सारखं भरकटणारं मन आणि ते जर स्थिर झालं तर त्याच्यामध्ये आनंदाला कमतरता राहत नाही. म्हणून हो मन हे निश्चळ झाले की ठाई, तया उणे काय निज सुखा. तसं अगोदर भगवंताच्या दर्शनाच्या अगोदर मन सारखं फिरत होतं, पण आता दर्शन झाल्यानंतर मन स्थिर झालं. याचा थोडा सिद्धांताचा विचार करू आपण. स्थैर्य कुठं मिळतं? त्याचं उत्तर असं आहे, जे जिथून प्रवाहित झालं
ते तिथं गेलं की त्याला स्थैर्य मिळतं. उदाहरणार्थ गंगेचं उगमस्थान मुळात समुद्र आहे. आपण जरी ब्रह्मगिरी म्हणत असू, पण मुळात त्याच्या मागे जर गेलो तर समुद्राचं पाणी बाष्पीभवनाद्वारे मेघामध्ये जातं. थंड हवा लागली की थेंब 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 पडतं. अनेक थेंब एकत्र येतात, ओहोळ बनतं, ओढे बनतात, नदी बनते, गंगेला मिळतं आणि प्रवाहित होतं, चंचल होत राहतं. पण त्याला स्थिरता केव्हा? जेव्हा ते समुद्राला मिळालं ना, ते समुद्राची होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले, ते तर यातायात निमाले घनानंद जे. चित्ताचं चैतन्य व्हावं लागतं. आणि का चित्त आहे? चित्तम चिदिती जाने यात तकार रहितम यदा. भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात, मुळात चित्त हे मुळात चित स्वरूप आहे, पण त्याच्यामध्ये विषय मिसळला म्हणून ते आकार आला आणि मग ते चित्त झालं. त्याच्यातला आकार का गेला की ते चैतन्य रूप आहे. तर असं माझं चित्त आता चैतन्य रूप झालं. त्याच्यामुळे आता कोठे धावे मन केव्हा तुमचे चरण देखली या. नम्रतेचा विषय आहे. चरण म्हणजे स्वरूपच आहे. भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर मन स्थिर होतं. एरवी मनाची चंचलता कशानेच जात नाही. परमात्म्याच्या स्वरूप दर्शनाच्या द्वारे मनाची स्थिरता प्राप्त होते. काय पाहिलं म्हणतात? तुमचे चरण देखली या. तुमचे चरण पाहिल्यानंतर माझं मन स्थिर झालं. काय आहे? पाहण्याचा सुद्धा परिणाम आहे महाराज. काही वेळेला पाहणाऱ्याचा पाहिलेल्या वस्तूवर परिणाम होतो आणि याच्या उलट पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्यावर परिणाम होतो. दोन्ही परिणाम आहेत. पाहणाऱ्या वस्तू माणसाचा पाहिलेल्या वस्तूवर परिणाम होतो. एखादा लहान बाळ असावा, अत्यंत गोंडस असावा, चांगले कपडे दागिने घालावे आणि त्याला कडेवर घेऊन गावातून फिरवून आणावा. एखाद्या लोभस माणसाची नजर जर का गेली, ते घरी आलं की रडतं, अंग गरम होतं, त्याला दृष्ट लागली म्हणतात. मग घरातली आजीबाई मीठ मिरच्या वाळून चुलीत टाकते. त्यावेळेला त्या मिरच्याचा ठसका उमटत नाही महाराज, का दृष्ट लागलेलीस. एरवी मिरच्या टाकून बघा, घरात राहू देणार नाही त्या. पण दृष्ट लागलेल्या उतरलेल्या मिरच्या त्या ठसका येत नाही, दृष्ट लागली. का? पाहणाऱ्याचा पाहिलेल्या वस्तूवर झालेला परिणाम आहे. एखादा मनुष्य जेवण करत असला आणि बाहेरून एकदम एखादा मनुष्य आला, शक्यतो कोणी एखादा जेवण करतो असं माहीत झाल्यानंतर त्याच्याजवळ जाऊ नये. आणि गेल्यानंतर आपली पद्धत आहे, या जेवायला. मग का त्याने जेवायला बसायचं का? चालू द्या म्हणायचं, म्हणा महादेव. अर्थात त्याची दृष्टी त्या अन्नावर पडू नये. जर दृष्टी अन्नावर पडली तर महाराज म्हणतात, पाय रवे अन्न सुख निधी ते मिष्टान्न. लोभी माणसाची अन्नावर जर नजर पडली तर ते अन्न पायरवतं, त्याचा जीवनावर परिणाम होतो महाराज. काही काहीच्या जीवनात त्याला घास म्हणतात, घास बसला. आणि हो, ते आमच्याकडे काही माणसं अशी आहेत की ते ढाळ देतात. ढाळ विशिष्ट प्रकारचं द्रव्य अनुष्यापोटी पाण्यामध्ये कालवतात आणि त्याला ढाळ देतात. त्याच्या वांत्या होतात आणि त्या वांत्यातून त्या घासाला केस फुटलेले बाहेर पडतात. का? दृष्टीचा परिणाम आहे. पाहणाऱ्याचा पाहिलेल्यावर झालेला परिणाम हा एक प्रकार आहे. म्हणून तर बऱ्याच ट्रकच्या पाठीमागे लिहिलं असतं, काय लिहिलं? बुरी नजरवाले तिला मोह काला. त्यांचं म्हणणं आहे, आमच्यावर तुमची नजर येऊ देऊ नका. पाहणाऱ्या वस्तूचा पाहिलेल्या वस्तूवर परिणाम होतो. आता उलटही होतं महाराज, पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्यावर परिणाम होतो. जुना काळ, एका श्रीमंताच्या मुलाचं लग्न झालं होतं, वरात निघाली होती आणि त्या वरातीमध्ये जुने वाद्य होते, सनई, चौघडा अशी वाद्य होते. आता त्याच्यानंतर बँड बाजा, ते वाद्य मंगलवाद्य नाही, ते रणवाद्य आहेत. रणवाद्य युद्धात वाजवण्याची वाद्य आहेत. आणि म्हणूनच काय, बऱ्याच लोकांच्या प्रपंचामध्ये रण सुरू होतं लग्न झाल्यावर. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा, तो एक अशा प्रकारचा सनई वाजवणारा इतका गोड वाजवत होता, त्याच्या भोवती लोकांचा गराडा पडला होता. 2-4 मुलांनी पाहिलं. आणि मुलं म्हटलं की खोडकर असतातच, आणि मुलांनी खोड्या कराव्यास, तोंडावरच्या नाही माशा उठवल्या तर पुढं काय करतील? चुणूकदार पाहिजेत. 2-4 मुलापैकी एका मुलानं सांगितलं, अरे हा बाबा,
बऱ्याच लोकांना याने अडकून ठेवलंय, याची सनई बंद करू का? बाकीच्यांनी सांगितलं मालकाने त्याला सुपारी दिली, तुझं ऐकणार आहे का? आम्ही त्याला बंद कर म्हणणार नाही, मग न म्हणता करतो. कसं करतो बघ बरं. घरामध्ये गेला, एक लांब लचक विधभर चिंचीचा आकडा होता, तो आकडा आणला आणि सनई वाजवणारा पुढे धरला. काय झालं असेल, चिंचेचा आकडा पाहिल्यावर तोंडाला पाणी आलं आणि सनई बंद पडली. पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्या माणसावर परिणाम होतो. तसं भगवान परमात्म्याला पाहिले आणि ते पाहणं म्हणजे ते पाहणे ऐसे असे धीरा, जैसा न मोडलिया विहिरा, आपुल्या उगमी झरा भरून. ठीक आहे. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ओ हारे सिहारे पाहिला डोळे, ओ हारे सिहारे पाहिला डोळे भरी, हारे सिहारे पाहिला डोळे, ओ हारे सिहारे पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. शंका घेऊ नका बरं का, मी परीक्षा घेतो म्हणून. परीक्षा घेतो आळंदीला, पण बाहेर मात्र आमच्या वैकुंठवाशी गुरुवे मामांची सवय आहे, जे मोजके तेच म्हणायचं, नंतर उत्तरार्ध म्हणायचं. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहणारा आणि पाहिलेले हे सगळं एक रूप झालं, आणि एक रूप झाल्यानंतर आता मनाची धाव थांबली. जैसे करचरण मोडिले परिवर्ण सन. एखादा फार खोडकर मोठा डांबरट असेल आणि आशाला शिक्षा दिली, त्याचे दोन्ही हात तोडले आणि पाय तोडले, आता जाईल का बाहेर? तसं मन भगवान परमात्म्याच्या स्वरूपाकार झालं, आता ते बाहेर जात नाही. म्हणून आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. चरणाचा महिमा सुद्धा फार स्वतंत्र आहे. आपल्याला वेळ पूर्ण नाही, 8 तर वाजून गेले. याच्याकरता न सांगताना आपण नेहमी श्रवण करणारी मंडळी आहात. भगवान तुमचे चरण पाहिल्यानंतर माझं मन आता कुठं जाणार आहे? काय झालं हे सांगा ना. महाराज अभंगाच्या दुसऱ्या भाग गेला सीना गेला गेला, भाग गेला सीना गेला गेला, भाग गेला सीना गेला गेला, भाग गेला सीना गेला. अपघाताला आनंदो, अपघाताला आनंदो आनंदो, भाग गेला सीन गेला गेला, भाग गेला सीन गेला. अपघाताला विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
भूतकाळाला बोलून गेलो, आता म्हटलं की भूतकाळ सुद्धा घेऊन येतो. तसा महाराजांचा भूतकाळ आहे. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. दोन गोष्टी कष्टाच्या होतात. एक मनाला कष्ट होतं, दुसरं शरीराला कष्ट होतं. मनाला झालेलं कष्ट त्याला म्हणतात भागणं, आणि शरीराला कष्ट होणं त्याला म्हणतात शिणणं. भागणं आणि शिणणं. काही वेळेला काही गोष्टीचं चिंतन करता करता मन थकतं महाराज, आणि अशा थकलेल्या मनाला थांबवायचं असेल तर भगवान परमात्म्याकडे वळवलं पाहिजे. भागल्यांचा तो विसावा, भागल्यांचा तो विसावा, भागल्यांचा तो विसावा, भागल्यांचा तो विसावा. करीना नावा निंबलो ना, करीना नावा निंबलो ना, परमानंदा पुरुषोत्तमा, परमानंदा पुरुषोत्तमा. परमानंदा पुरुषोत्तमा, परमानंदा पुरुषोत्तमा. मर भ्रमण करता 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 जेव्हा भागतं, भागलो दातारा करिता येरधारा. आमचं मन भागलंय म्हणजे ते थकून गेले, आणि थकलेल्या मनाला शांत होण्याकरता फक्त भगवान परमात्मा आहे. मनाला भगवंताकडे का लावलं की त्याचा थकवा निघून जातो, आणि शरीरालाही कष्ट होतं, तेही देखील भगवंताच्या दर्शनाने नष्ट होतं. भागणं आणि शिणणं दोन्ही गोष्टी माझ्या नष्ट झाल्या. भगवान परमात्म्याच्या एक रूपतेमध्ये मनालाही अशांतता राहिली नाही आणि शरीरालाही कष्ट राहिले नाही. आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये कधी पहा आपण शरीराला कष्ट होतात म्हणजे होतातच. जवळजवळ 1.5 तास झाला आहे आपली टाळकरी मंडळी उभी आहेत. बारकाव्यानं जर पाहिलं तर काही टाळकरी एक पाय अद्दर धरतात, दुसरा उभा असतो आणि दुसरा देवडा चरणी. का बरं? पायाला थकवा होतो, आणि तो थकवा काढण्याकरता आदर पाय धरला की मग थोडा थकवा दूर जातो. माझा प्रश्न असा आहे, उभं राहणाऱ्या टाळकऱ्यांना विसावा कधी? आरती झाल्यानंतर बसल्यावर. हे त्यांचं झालं. आता आपलं बघू. आपण बसलोय, काही कष्ट आहे का आपल्याला? पण ज्याला 2 तास मांडी घालून बसायची सवय नाही, असा जर आला आणि 1 तास झाला की त्याच्या मांडीला कष्ट होतं. एक मांडी उचलतो, थोड्यावर धरतो, पुन्हा टेकवतो, पुन्हा दुसरी उचलतो, पुन्हा टेकवतो, दोन्ही मांड्या धरून बसतो. बसण्याची प्रगती. कष्ट होतं म्हणून चालतं हे. मग बसणाऱ्या माणसाला विसावा कधी? उभं राहण्यानं. आणि उभं राहणाऱ्याला आणि दोघाला घरी जाऊन झोपण्यानं. अहो झोपूनही विसावा होत नाही हो. ज्या अर्थी माणसं सकाळी उठतात त्याचं कारणच आहे, झोपून झोपून कष्ट होतं म्हणून उठतात. उठतात म्हणून बरं आहे, पुढचं लक्षात आलं असेल आपल्या. झोपलेली माणसं उठतात, झोपून झोपून कष्ट होत. म्हणजे आपल्या संपूर्ण जगाच्या फिलॉसॉफरमध्ये एकाच विश्वमाऊली ज्ञानोबारांनी सुंदर अशा प्रकारचं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. माणसाला थकवा काय येतो, माणूस का कष्टी होतो, त्याचं एक कारण आहे. पडिले दूर देशी मज आठवे 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 नको नको हा वियोग
होताती जीवासी नको दिन तैसी रजनी आई ओ माई दिन तैसी रजनी आई ओ माई नको नको हा वियोग कष्ट होता जीवासी नको नको हा वियोग कष्ट होता जीवासी इतकं सुंदर संशोधन आहे महाराज. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. देवाचा वियोग झाला की कष्ट सुरू झालं. मग एकावर एक 7 गादीवर तुम्ही झोपा, कष्ट होणारच. पण परमात्म्याशी आपला वृत्तीचा संबंध एकरूप झाला, किती काळ जरी गेला कष्ट होत नाही. मोठा अनुभव आहे. जेव्हा भगवान परमात्म्याने कोजागिरीला वेणू वाजवला आणि गोपींना रास क्रीडे करता बोलवलं. एक एक गवळण एक एक गोपाळ हाते धरुणे नाचते रासमंडळा. एका जनार्दने रासमंडळ रचिले जिकडे पाहे तिकडे परब्रह्मची कोंदले. भगवंताने गोपीच्या बरोबर रासलीला केल्या. त्या रासलीलेची मर्यादा 2 तासाची नव्हती. नाथ महाराज वर्णन करतात, रास क्रीडेशी राती म्या ब्रह्मा षण्मास केली होती. ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची अखंड रात्र केली आणि गोपीला आनंद दिला. 6 महिने संपले. भगवान सूर्यनारायण उदयाला आल्यानंतर गोपी म्हणतात, सूर्या तुला कामच नाही. अरे अर्धा क्षण भगवंताचा आनंद भोगला आणि तो उगवला. 6 महिन्याची ब्रह्मदेवाची रात्र अर्धा क्षण का वाटते? एकता आहे. अशी एकता झाल्यामुळे भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. आपण म्हणतो काय चालव भाऊसाहेब? काय नाही, विश्रांती घेतो. चुकीचा शब्द आहे. तुम्हाला अजून आतापर्यंत विश्रांती मिळालीच नाही. फक्त एकाच वाक्यात म्हणता येईल, कामाचा बदल ही आपली विश्रांती. एक छोटा दृष्टांत देतो. एका चोराने चोरी केली, चोरी सापडला, चोरी सिद्ध झाली. न्यायाधीशाने त्याला शिक्षा दिली. सांगितलं तू चोरी केली आहे, शिक्षा तुला देतो. एका वेळेला 1 किलोभर मिरच्या नुसत्या खायच्या शिक्षा. आणि हे नाही आवडलं तर एका वेळेला 100 फटके खायचे दुसरी शिक्षा. तुझ्या मनाला जे वाटेल ते भोग. साहेबाचे आभार मानले. साहेब तुम्ही माझ्या मनावर ठेवलं, बरं झालं. फटके खाणं अपमानाचं लक्षण आहे. अजूनही सौदी अरेबिया देशामध्ये गुन्हेगाराला चौकात उभं करून फटके मारतात. मी नाही फटके खाणार, मिरच्या खातो. गिनीज बुकमध्ये नोंद होईल. 1 किलोभर मिरच्या नुसत्या खाल्ल्या. मिरच्या आणायला लावल्या 1 किलोभर. त्या अलीकडच्या काळातल्या संकरित नव्हत्या. ज्वाला, पंतसिवन, संकेश्वरी, डोबळी मिरची, जुन्या काळातल्या आखूड लाल भडक लवंग्या मिरच्या होत्या. खायला सुरुवात केली. 10-12 मिरच्या खाल्ल्या. तोंडात आग होऊ लागली. पोटातल्या मिरच्या बडबड करू लागल्या. लक्षात आलं शेवटची मिरची खाईपर्यंत आपण जिवंत राहू शकत नाही. साहेब का आता मिरच्या नाही खात मी, मग फटके खातो. फटके खा. फटके मारणारा हिंद केसरी होता. हातातला हंटर चांगलं निबरडक आणि निर्भीडपणानं मारत होता. 8-10 फटके मारले, पाठ सुजली. त्याच्या लक्षात आलं 100वा फटका आपण जिवंत राहून खाऊ शकत नाही. साहेब का हे बंद करा. मग आता मिरच्या खातो. थोड्या मिरच्या खायच्या, थोडे फटके खायचं. हे हसणं करता सांगितलं नाही. आपलं हेच चाललंय जन्मच्या जन्म. थोडे हे करून बघतं, थोडं ते करून बघ, कुठंच स्थिरता नाही. पण ज्या काळात भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होतो त्यावेळेला मात्र ही दुर्दशा कायमची संपते. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. ज्यांच्या आनंदामध्ये दुःखाचा प्रवेशच होत नाही त्याचं नाव आहे अवघा झाला आनंद. प्रारंभाला आनंद, मध्यभागात आनंद, शेवटी आनंद. नाही आनंदासी जोडा
अवघा आहे महाराज. बाकीचे प्रपंचामध्ये माणसाला आनंदाचे आपण सुख म्हणतो, पण ते सुखाच्या बरोबर दुःख घेतलं तरच सुख होतं. माझा सिद्धांत लवकर पटणार नाही आपल्याला. संसारातलं सुख दुःखातून जन्माला येतं. जर दुःख जर नसेल तर संसारात सुखच नाही. उदाहरणार्थ, सुंदर अशा प्रकारचं पक्वान्न तयार केले आणि अजिबात भूक नाही अशा माणसापुढे ठेवलं, पक्वान्नाचं सुख होईल का? नाही होणार. का? भुकेचं दुःख पाहिजे. भुकेचं दुःख जर असेल तर पक्वान्नाचं सुख आहे. सुंदर पाणी आहे पण अजिबात तहान नाही, सुख नाही होत. तहानेचं दुःख असेल तर पाण्याचं सुख आहे. दुःखातून सुखाचा जन्म आहे आणि सुखाच्या नंतर पुन्हा दुःख आहे. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, असं एकाड एक चालू आहे. म्हणून अवघा नाही महाराज. शेजारी शेजारी घरं होती आणि दोन्ही घरी एका दिवशी एका वेळा 2 मुलं जन्माला आली. एका घरी जो मुलगा जन्माला आला तो 14व्या क्रमांकाचा, म्हणजे अगोदर 13 होते आणि हा 14 जन्माला. दुसऱ्या घरी त्यांचं लग्न होऊन 14 वर्ष झाली होती, मूलबाळ होत नव्हतं. खूप प्रयत्न केले. वैकुंठवाशी गुरुवार दुंडा महाराज म्हणायचे, गंजीला काड्या लावल्या, विंच तळून खाल्ले, पिंपळाचे पाळ झिजवले, कसा तरी काय होत नाही. नंबर लागला आणि मुलगा झाला. आता माझा प्रश्न आहे, पेढे कोण वाटेल? 14व्या मुलाचा 14 वर्षानंतर झालेला बाप पेढे वाटेल का 14व्या मुलाचा बाप पेढे वाटेल? 14व्या मुलाचा बाप पेढे वाटणार नाही. तो म्हणेल मला पेढे वाटण्याची गरज नाही, माझा वेल मांडवाला गेलाय, मांडव मोडायला लागलाय, कशाला पेढे वाटू. आणि तो म्हणेल 14 वर्षांत झाला त्याला आनंद. म्हणजे 14 वर्ष मुलगा नाही याचं दुःख भोगलं आणि मग झाल्यानंतर सुख झालं. आपल्या जीवनाचा आपण अभ्यास करा महाराज. प्रत्येक क्षणोक्षणी हाच अशा प्रकारचा अभ्यास. आपल्याला जे जे घडतंय, बरं जे वाटतंय ते अगोदर बुरं असतं म्हणून बरं वाटतंय, पण भगवान परमात्म्याचा अनुभव आल्यानंतर मात्र बुरं नसताना बरं वाटतंय. हो, आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, काय सांगो झाले कायची बाई, पुढे चाले नाही आवडीने. वाचेच्या पलीकडचा तो आनंद आहे. सद्गुरू निवृत्तनाथांची गवळण आहे. फळले भाग्य माझे धन्य झाले संसारी, श्री गुरु भेटले ओ तेने धरी येले करी, पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी, ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही, वैकरीचे गुणे गेले मी पण माझे. असा जो आनंद आहे तो आनंद मला झाला. पण होत असताना आनंदाच्या पाठीमागे शक्ती आहे. ती शक्ती कोणती? ती अभंगाच्या 3ऱ्या चरणात तारुण्याचा सदुपयोग आहे. प्रेम रसे बैसली मिठी, आवडे लाठे मुखासी. याच्या मागे आहे प्रेम रस आहे. रस म्हणजे आनंद.
रसवै सा रसो हेवायम लब्ध्वा आनंदी भवती. रस शब्दाचा असा अर्थ आहे आनंद, प्रेमानंद. प्रेम रसे बैसली मिठी. भगवान परमात्म्याचं आता शुद्ध प्रेम निर्माण झालं आणि त्याच्याने एकता प्राप्त झाली. ब्रह्मज्ञानाची एकता वेगळी आहे आणि भक्तीतल्या प्रेमरसाची एकता वेगळी आहे. ब्रह्मज्ञानाने एकता प्राप्त झाल्यानंतर चिदानंद रूपस शिवोहम शिवोहम. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपा. सगळ्यांचा बाध केल्यानंतर शिल्लक जे राहतं त्याच्याशी एकता. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपणा बाहेरी न लगे ठाव दुंडावा. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे ब्रह्मज्ञानाने प्राप्त झालेली एकता आहे आणि परमात्म्याच्या भक्तीतून निर्माण झालेले प्रेम आणि त्या प्रेमरसाने प्राप्त झालेली एकता वेगळी आहे. ही एकता इतकी श्रेष्ठ आहे. पहिल्या एकतेपेक्षा आपली संत मंडळी ब्रह्मज्ञानाच्या एकतेला बाजूला ठेवतात आणि प्रेमाच्या रसाच्या एकतेला मागणी करतात. अद्वैती तो माझे नाही समाधान. 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 होळे चरण सेवा. होळे चरण सेवा. होळे चरण सेवा. सर्वात्मकपण माझे हिरोने नेतो कोण. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. आपल्या जोग महाराज परंपरेतला एक इतिहास आम्ही ऐकला आहे. वैकुंठवाशी गुरुनामगुरू बंकट स्वामी महाराज यांचं कीर्तन पंढरपूरला कुकुरमुंडेकरांच्या मठात आणि काशीचे विद्वान माणसं बसलेली होती. अभंग हाच होता. सर्वात्मकपण माझे हिरोने नेतो कोण. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी. स्वामी इतकं सुंदर कीर्तन केलं. सगळे शास्त्री अत्यंत प्रभावित झाले आणि प्रत्येकाने स्वामी महाराजांचा सत्कार केला. घोषित केलं आम्ही इतका सुंदर वेदांत सांगतो पण स्वामीसारखा आम्हाला वेदांत सांगता येत नाही. का ते भक्तिप्रेमरस आहे. अशा भक्तिप्रेमरसाने आम्ही अनुभव झालो. प्रेमरसाने मिठी बसली मिठी. मिठीच्या विरोधात तुटी आहे. कामरस आणि प्रेमरस हे दोन भिन्न भिन्न आहे. अलीकडे चुकून बऱ्याच क्षेत्रामध्ये नाही त्या ठिकाणी प्रेम शब्द वापरला जातो. त्यांना कळालंच नाही अजून प्रेम काय ते. तो काम आहे. काम वेगळा आणि प्रेम वेगळा. स्वार्थाकरता असतो तो काम. स्वार्थ नसतो ते प्रेम. स्वतः करता असतो तो काम. दुसऱ्याकरता असतो ते प्रेम. तत् सुख सुखित्वम. नारद महर्षी सांगतात खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्या सुखाने आपण सुखी. तत् सुख सुखित्वम हे शुद्ध प्रेमाचं लक्षण आहे. नारद महर्षींनी खूप सुंदर चिंतन केले. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभवरूपम प्रेमस्वरूपम. याने मिठी बसते महाराज. कामाने तुटी बसते आणि प्रेमाने मिठी बसते. तुटी म्हणजे वियोग. पंचदशीमा एक सुंदर श्लोक आलेला आहे. श्मश्रुकंटक वेदेन बालोर्दती तत्पिता. दिवसभर शेतामध्ये काम केलेलं. दुपारचा डबा कमी पडला होता आणि शेतकरी घरी आला. आपल्या पत्नीला विचारलं झाला का स्वयंपाक. कडकडून भूक लागली आहे. त्याच्या पत्नीने सांगितलं अहो मगाच झाला असता पण लहान बाळ आहे रडतो आहे त्याला पुन्हा जाऊन समजावं लागतं इकडचं थांबतं. एक काम करा बाळाला घ्या बैठकीत बसा 10 मिनटात स्वयंपाक तयार होतो आहे. त्याने ती लहान मूल घेतलं आपलं बैठकीत गेला. ज्या देहामध्ये विकार नाहीत अशा देहामध्ये आकर्षण करण्याची ताकद असते महाराज. लहान मुलं का आकर्षित करतात त्याचं कारणच आहे त्यांच्या अंतःकरणात विकार नसतो म्हणून आकर्षित करतात. त्या बापाने त्या मुलाला मांडीवर घेतलं आणि आकर्षित झाला. माझा आचड्या बाचड्या छकड्या काय काय म्हणता 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 त्याचं आता प्रेम नाही म्हणत. तो त्या मुलाच्या गालाशी मुखे घेऊ लागला. जसा जसा मुखे घेऊ लागला तसं तसं ते मूल रडायला लागलं. का रडत होतं त्याचं कारण होतं त्या मुलाच्या गालाची त्वचा कोळी कोळी मुलायम आणि बापाच्या गालावरचे केस कोवळे कोवळे खिळे
गाल रक्ताबंबाळ झाला होता. ते मनातून म्हणत होता, देवा नारायणा, ये यमदूताच्या तावडून कधी सोडवशील मला. आईच्या कानावर गेल्या आणि ताई धावत धावत येते. रडणाऱ्या बालकाला पाहिल्यानंतर हिसकून घेतले. तुम्हाला कळतं का? घेऊन जाते. मिठी झाली का तुटी? तुटी झाली. प्रपंचामध्ये तुटी आहे आणि परमार्थामध्ये मिठी आहे. तेव्हा प्रेम रसे बैसली मिठी, दिली आता पायी मिठी, जग जेठी नसून. आता पुन्हा अभिन्नता झालेली आहे, प्रेम आणि अभिन्नता. तेव्हा या आम्ही सोडणार नाही. आणि प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. अप्रेम का इतकं सोपं आहे का? सहज नाही मिळत महाराज. जगात ब्रह्मज्ञान लवकर मिळेल, पण भगवंताचं शुद्ध प्रेम मिळणं कठीण आहे. परमात्म्याला प्रार्थना करावी लागते, खूप सेवा करावी लागते आणि विनंती करावी लागते. प्रेम सुख दे, 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 देवाच्या घरी देवाचं प्रेमाचं साकडं आहे आणि भक्तालाही प्रेम लवकर मिळत नाही. पण ज्यांना प्रेम मिळालंय अत्यंत भाग्यवान. महाराज म्हणतात, प्रेमाच्या रसाने आम्ही मिठी मारली. आवडी लाठी मुखासी. लाठी म्हणजे मोठी, मुखाला आमच्या मोठी आवड आहे. कोणती आवड आहे? भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याची आवड आहे. आणि नामचिंतनाचा परिणाम भगवान परमात्म्याच्या प्रेमाची प्राप्ती होते. मार्गे चालता पाऊला पाऊली, चिंतावे माऊले पांडुरंग, सर्व सुख लागे घेऊन या पाठी, आवडीचा कंठी रस होते. भगवान परमात्मा नामचिंतनाच्या द्वारे प्रेम प्राप्त होतं आणि ते आमच्या मुखाला फार मोठी आवड आहे. आवड केव्हा निर्माण होते? अभ्यास केल्याशिवाय आवड निर्माण होत नाही. महत्त्वाचा सिद्धांत आहे. सामान्य साधकाची तक्रार असते, अहो आम्ही बसतो पण त्याच्यात आवडच निर्माण होत नाही. अधिक सवय झाल्यानंतर आवड निर्माण होते. लहानपणी मुलाला शाळेत जाणं बरं वाटत नाही, नको म्हणतो, चकली मारतो, खूप त्याला अट्टास करावे लागतात आणि बघता बघता अभ्यास करता करता त्याला रुची लागते. मॅट्रिकची परीक्षा असते, अभ्यास करलेला असतो आणि करत असताना आई म्हणते, बाळू अरे स्वयंपाक झालाय, ये इकडे जेवून कर. तो तिथून सांगतो, आई अजून 1 तास मला जमत नाही. जो बाळू शाळेत जाण्याकरता चकल्या मारत होता आणि आता अभ्यासातून उठत नाही का? अधिक सवय झाल्यामुळे प्रेम निर्माण झालं. तसंच भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं प्रेम निर्माण होण्याकरता अधिक सवय लावावी लागते. ज्ञानदेवी अभ्यास मोठा, नामस्मरण मुखा वाटा. भगवंताच्या नामस्मरणाचा अभ्यास सतत करावा लागतो. आणखी काही बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यातून ते प्रेम निर्माण होण्याकरता साधन असतात. यामुळे आमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण झालं. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. असा आहे तुकोबार आहे. पण तुम्हाला भगवान पांडुरंग परमात्म्याची तुम्ही सेवा केली, त्याचा आनंद मिळाला. पण आम्ही ऐकतो देव अनेक आहेत, देवता अनेक आहेत. मग इतर देवतेचा अनुभव असा येणार नाही का? उत्तर अभंगाच्या शेवटच्या कामने आमाजो विठ्ठल
जोगे विठ्ठल घोगे खरे माप. आमच्यासारखं माप जर कोणतं असेल तर भगवान विठ्ठल आहे. त्याचा अर्थ आमच्यासारखं म्हटल्यामुळे महाराजांच्या अंतःकरणात अभिमान आहे का असा कोणाला विचार येईल. अभिमान नाही पण स्वाभिमान आहे. कारण प्रत्येकाला आपला आपला स्वाभिमान असला पाहिजे. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. थोडासा स्वामी विवेकानंदांचा प्रसंग आपल्या डोळ्यापुढे आणण्यासारखा आहे. ज्या स्वामी विवेकानंदांनी 4.5 मिनिटात सगळ्या जगाच्या विद्वानाच्या मनावर पांघरून घातलं. एका शब्दात सगळ्या जगाने सत्कार उभारून केला. आणि त्या स्वामी विवेकानंदांना एकदा रस्त्याने जाता जाता समोर एक तरुण पुढे आला. तरुण स्वभावतः पाश्चात्य देशातली माणसं चिकित्सक आहेत आणि आपल्या देशातली माणसं भाविक आहेत. चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म होतो आणि भाविकतेतून अध्यात्माचा जन्म होतो. त्या चिकित्सक असणाऱ्या तरुणाने विचारलं, स्वामीजी मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. मी विचारा काय. सगळी वेशभूषा तुम्ही तुमच्या देशातली घेतली आहे आणि आमच्या देशातला चप्पल घेतला, हे झालं का केलं? प्रकार असा आहे, रामसुखदासजी म्हणायचे 4 गोष्टी नाही बदलल्या तर आपली संस्कृती जगेल. देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध. जर नाही बदलले तर संस्कृती जगेल आणि बदललं तर मात्र संस्कृती टिकणार नाही. अलीकडे बऱ्याच वेळेला आपल्या मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दाचं अतिक्रमण आहे. बऱ्याच लोकांना सामान्य मराठी शब्दसुद्धा कळत नाहीत. आता या बाळाला विचारतो, बाळा शृंगार म्हणजे काय माहिती आहे का रे? शृंगार नाही माहिती. मेकअप कळतं का? हातच्या काकणाला आरसा कशाला? मेकअप हे मराठी आणि शृंगार इंग्रजी. त्याची चूक नाही महाराज, आपला गुन्हा आहे. आपण आपला प्रतिष्ठितपणा मिरवण्याकरता मराठी बोलत असताना इंग्रजी शब्द मिसळून बोलू लागलो, त्याचा दुष्परिणाम आहे. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब जुन्या काळात विलायतीतले एम ए होते. हो, ज्यांना काकाने एका ठिकाणी अडवलं म्हणतात. मागे किती कीर्तन ऐकली असतील मी, चुकून इंग्रजी शब्द नाही आला मराठीतला. कोणी म्हणेल हा बुवा इंग्रजीच्या विरोधात दिसतो, मी इंग्रजीच्या विरोधात नाही. शाळेत होतो तेव्हा इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता. पण पुढचा ऐका, बोलायचे मराठी शुद्ध 100% मराठी बोला आणि असेल घमेंड 100% इंग्रजी बोला, मिसळून बोलू नका. परिणाम संस्कृतीमध्ये होतो. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी आपला वेश धारण केलेला होता. तरुणाने विचारलं, सगळा वेशभूषा तुम्ही तुमच्या देशातली घेतली आहे पण आमच्या देशातला चप्पल घेतला दिसतोय, हे झालं का केलं? स्वामी विवेकानंदांनी ताबडतोब उत्तर दिलं, तरुणा हे झालं नाही, मुद्दाम केलं आहे. कारण तुम्हा पाश्चात्य देशातली संस्कृती भोगप्रधान आहे, तिला पायाखाली तोडवण्याकरता तुमचा चप्पल घेतला आहे. आणि माझ्या देशातली संस्कृती त्यागप्रधान आहे, मी तिला डोक्यावर धारण करतो. याचा धरीन अभिमान करेन आपुले जतन. तसं तुकोबा आहे, तुका म्हणे आम्हा जोगे हा स्वाभिमान आहे महाराज, असलाच पाहिजे आमच्यासारखं. कारण आमची अवस्था कोणती आहे, अज्ञानी जीवनामध्ये काही खपतं महाराज, पण ज्ञानी माणसामध्ये ते काही खपत नाही. लहानपणात काठीचा घोडा खपतो, 2 पायामध्ये काठी घालतात, घोडा 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 खेळतात आणि लग्नाच्या वेळेला तो घोडा चालतो का? त्यावेळेला तो घोडा कसा चालेल का? आता ज्ञान वाढले, अज्ञानात तो चालला पण ज्ञानात चालत नाही. तसाच प्रकारे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे. घोगे म्हणजे मोठं. आम्हाला आनंद घेण्याकरता सगळ्या जगात मोठं माप म्हणजे भगवान विठ्ठल परमात्मा आहे. विदा ज्ञानेन ठान शून्यान लाते गृह्णाते ती विठ्ठला. ज्ञान नसलेल्या अज्ञानी जीवाला सुद्धा आपल्या स्वरूपामध्ये घेतो म्हणून त्याला विठ्ठल अशा प्रकारचं म्हणतात. असं आमच्यासारखं माप तोच आहे. आम्ही दुसऱ्याला शरण जाणारे नाही. दवळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळलेला संसार केला षडउर्मीचा मान, असा स्वाभिमानी सांगतात. पण आपला मात्र अनुभव सगळ्यात मोठा आहे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. संपूर्ण जगात या अनुभवापेक्षा मोठा अनुभव नाही महाराज.
कदाचित या मृत्यूलोकामध्ये एखादा सार्वभौम राजा झाला असेल आणि त्याला अनुभव आला असेल, पण तो अनुभव अत्यंत तुच्छ आहे. आपण ऐकलं असेल, सिकंदर बादशाह सम्राट राजा होता, आजारी पडला, डॉक्टरने सांगितलं आता आमचा उपाय नाही. प्रधानजीला बोलून घेतलं, प्रधानजी काही काळानंतर माझा जीव जाईल, पण गेल्यानंतर स्मशानात नेत असताना मात्र मी सांगतो तसं न्या. काय, माझे दोन्ही हात असे उथाने ठेवा, एका बाजूला मिळवलेली संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला मी मिळवलेलं सैन्य, आणि मला खांदे देत असताना नातेवाईकांनी देऊ नका. जे निष्णात वैद्य आहेत, जे वाचवणारे वैद्य आहेत, त्यांनी खांदे द्या. प्रधानाने विचारलं वेगळीच पद्धती का? त्याचं कारण आहे, मला जगाला संदेश द्यायचा आहे. एवढं धन मिळवलं पण माझे हात मोकळे आहेत, एवढं सैन्य मिळवलं पण माझ्या बाजूला आहेत, आणि वैद्य जीवाला वाचवतात म्हणतात तेच खांद्याला घेऊन चालले. हा संदेश मला जगाला द्यायचा आहे. अर्थात हे आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण या मार्गामध्ये आहोत, आणि त्यामध्ये जगात सार्वभौम जरी राजा झाला तरी त्याला हा आनंद मिळत नाही. किती विद्वान झाला तरी त्याला आनंद मिळत नाही. विद्वत्तेच्या पाठीमागे अभिमान जावा लागतो, आणि अभिमान लागल्यानंतर मग नंतर ब्रह्मपिशाच्या योजनेला जावं लागतं. जगात कोणतंही क्षेत्र निवडा, अशा प्रकारची आनंदाची पूर्णता कुठेच मिळत नाही. आणि ती सर्वश्रेष्ठ असणारी आनंदाची प्राप्ती, आणि सांगतात कोणाजवळ, जो अंतर्यामी भगवान आहे, न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहारचे नरगी, अशा भगवान परमात्म्याला सांगतात. हे सांगत असताना आपल्याला देखील आपण ऐकलं पाहिजे की एवढे मोठे जगद्गुरु तुकोबारायांचे व्यक्तिमत्व आहे, आणि हा आनंद प्राप्त होण्याकरता महाराजांनी काय साधना केली, आवडी लाठी मुखासी. आणि याच्याकरताच तर 50-50 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह करण्याची पद्धत एवढं करताय. जे नवीन आहेत त्यांना प्रेरणा, जुने आहेत त्यांची उपासना, या दोन्ही गोष्टी याच्यातून घडतात. म्हणून आपल्याकडे सवय आहे, ज्यांच्या मुखातून असं सुंदर भक्ती तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचले त्यांचे उपकार फेडू शकत नाही, पण आपल्या प्रवासी जीवनात त्यांचा आशीर्वाद मिळवण्याकरता त्यांचं आपण नामचिंतन करू शकतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. झालेली अभंगावरची चिंतन सेवा हे माझ्या स्वतःच्या बुद्धीची नाही. स्वानंद सोन्यासी सद्गुरू जोग महाराज यांनी 1917 साली आळंदीला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. 4 वर्षाचा अभ्यास आहे. आले या कपाळात थोडे बहु शिल्लक राहिलेला आपल्यापुढे मांडण्याचा हा केलेला नम्र प्रयत्न आहे. आजची तारीख स्वीकारत असताना थोडं आप्पांना बरेच कष्ट झाले. कमीत कमी 8 तास तरी रखडावं लागलं असेल. कोणी म्हणलं महाराज एवढा भाव खाता का? मी भाव नाही खात. तारीख शिल्लक असली की लागलीच होकार असतो. पण अगोदर वैराग रागरसे गोरबा काका महाराजांच्या गावाजवळ एक मोठा उत्सव तिथं तारीख दिली होती, आणि ती तारीख त्यांना विनंती करून नाराज झाले, पण आता करू काय. तेव्हा त्या दृष्टिकोनातून आपला एक विशेष उत्सव आहे, आणि त्या उत्सवाच्या बाबतीमध्ये आजच्या 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये समर्पण करत असताना आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाच्या चिंतनाची आवड निर्माण होत राहू, उत्तरोत्तर अभ्यास होत राहू, आणि तुकोबारांना जो अनुभव आला तोच अनुभव आपल्याही जीवनामध्ये प्राप्त हो, अशी प्रार्थना करून झालेली चिंतन सेवा तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा शेवट चाल म्हणते म्हणायची का? तुका माने आमाजोगे, तुका माने आमाजोगे, आमाजोगे, तुका माने आमाजोगे, तुका माने आमाजोगे, तुका माने आमाजोगे,
करे माप भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला विठ्ठल गोगे करे माप भाग गेला सीन गेला सीन गेला भाग गेला सीन गेला आनंद अवगा झाला अवगा झाला आनंद आनंद अवगा झाला आनंद भाग गेला सीन गेला भाग गेला सीन क्षमा